तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला कालच्या ॲनालिसिसमध्ये सांगितलं होतं की बँक निफ्टीमध्ये रेजिस्टन्स राहणार आहे 60,325. तर बघा मित्रांनो, मार्केटनी बरोबर 60,325 वरूनच मार्केट गॅप अप होऊन तिथूनच खाली आलेलं आहे. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं काल की खालून एक असा चॅनल येतो आहे, हे बघा. तर ह्या आत्ता सध्या मार्केटनं चॅनलला ब्रेक केलेलं आहे. तर इथं काय सिनॅरिओ होणार आहे बघा, मी हे सर्व काढून घेतो आहे तुम्हाला, जेणेकरून नीट समजेल. हे बघा मित्रांनो, इथं काय होतं आज सध्याला, ह्या इथून असा ब्रेक केलेला आहे मित्रांनो. आणि बरेचसे लोक इथे ॲड आहे सध्याला, त्यांचे स्टॉप लॉस वरच्या साईडला आहे. हे बघा मित्रांनो, आता सध्या इथं काय होतं आहे, ही जी मार्केटने खालून ट्रेंड लाईन ब्रेक केलेली आहे आणि हा एक सपोर्टसुद्धा ब्रेक केलेला आहे. तर बरेचसे इथं सेलर ॲड आहे सध्या, त्यांचे स्टॉप लॉसची लेवल जवळपास ही आहे किती, 60,100 ही वरची स्टॉप लॉसची लेवल आहे. जर मार्केटला इथून खाली जायचं असेल ना मित्रांनो, इथं तुम्हाला सेल जर घ्यायचा असेल ना, तर फर्स्ट अटेम्प्टमध्ये इथं सेल घेऊ नका. जर मार्केटनं वरची लेवल म्हणजे 60,100 60,110 ही लेवल वरच्या साईडनं ब्रेक न करता इथूनच अर्ध्यातूनच मार्केट जर खाली आलं, ते खाली कोणी सेल घेऊ नका मित्रांनो. सेल केव्हा घ्या, सेलचे दोन, हे बघा, जर का मार्केटने वर ब्रेक केलं किती, 60,110 लेवल ब्रेक केली, मग खाली आलं तर तुम्ही सेल घ्या. किती, 59,85ची लेवल खालच्या साईडनं ब्रेक झाली तर तुम्ही सेल घ्या. केव्हा, जर वरची लेवल ब्रेक केलेली असेल तरच. नाहीतर दुसरा सिनेरिओ काय आहे, जर मार्केट न ब्रेक करता इथून खाली आलं, असं न ब्रेक करता तिथून असं खाली आलं, तुम्ही फर्स्ट टाईममध्ये एंट्री घेऊ नका. मार्केटला परत थोडं वर जाऊन द्या आणि मग सेकंड टाईममध्ये एंट्री घ्या खाली. धन्यवाद मित्रांनो.